नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, या शुक्रवारी एक नाही दोन नाही तर 3 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत. एक म्हणजे मुंबई लोकल, दुसरा म्हणजे ज्याचा आपण रिव्ह्यू व्हिडिओ करतोय तो परिणीती, आणि तिसरा म्हणजे अवकारिका. विसरलो जरा नाव त्याचं. सो अवकारिकाचा आपण रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण बोलूया परिणीती या सिनेमाबद्दल. म्हणजे एक गोष्ट आहे एका हाऊसवाईफची, त्यांचं आडनाव आहे साने. आता या ज्या साने आहेत त्या स्वतःच्या नवऱ्याला रेड हँडेड एका बाईबरोबर पकडतात. त्यानंतर त्या एकदम डिप्रेशनमध्ये जाऊन अल्कोहोलिक होतात. आणि या सानेंची भूमिका केली अमृता सुभाष यांनी. आणि कोइन्सिडेंटली योगायोगाने त्या भेटतात एका बार डान्सरला. त्या बार डान्सर म्हणजे सोनाली कुलकर्णी. आता एक बार डान्सर एक वेल एज्युकेटेड सोफिस्टिकेटेड महिलेला कशी तिच्या डिप्रेशन मधनं अल्कोहोलिझम मधनं बाहेर आणते त्याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. नवऱ्याची भूमिका केलेली आहे अक्षर कोठारी यांनी. सो ओव्हरऑल आय थिंक हा एक चांगला कल्ट सिनेमा, जसा चांदनी बार होता मध्यंतरी हिंदीमध्ये आला, मध्ये खूप आधी, किंवा करीना कपूरचा कुठला तो प्रॉस्टिट्यूशन वाला सिनेमा, विसरलो त्याचं नाव, चमेली वाटतं तो. त्या जॉनर मधला हा सिनेमा खरं तर होऊ शकला असता आणि हा सिनेमा खरंच कल्ट मराठी सिनेमा झाला असता. कारण याचा टॉपिक मासवाला असून सुद्धा जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघता तेव्हा असं वाटतं की कुठेतरी याला क्लास ऑडियन्सची ट्रीटमेंट दिली की काय. सो हे जरा कन्फ्युजन मध्ये मेकर्स असल्यामुळे हा सिनेमा ना धड मासचा होतो ना धड क्लासचा होतो. बट सिनेमा बघून तुम्ही निराश तर नाही होत एवढं निश्चित आहे की. आणि फार मोठा पण मूवी नाही, आय थिंक जेमतेम 2-2.25 तासाचा हा मूवी असेल. सो ओव्हरऑल आय थिंक जसं मी अवकारिकाबद्दल बोललो होतो की त्या सिनेमाचा प्रयत्न चांगला होता, तसंच या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा मला बोलायचं आहे की हा सिनेमा सुद्धा एक चांगला प्रयत्न आहे. फक्त कुठेतरी त्यांचा टार्गेट ऑडियन्स चुकलाय. इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं काहीतरी त्यांचं झालेलं असल्यामुळे जरा गणला विषय. अक्षयजी यांनी हा सिनेमा लिहिला आहे. डायलॉग सुद्धा आय थिंक त्यांचेच आहेत आणि डिरेक्शन सुद्धा त्यांचं आहे. डायलॉग्स या सिनेमाचे बऱ्यापैकी चांगले आहेत. कॅमेरा वर्क या सिनेमाचा केलेला आहे हिमांशू डुबे यांनी. सो कॅमेरा वर्क उत्तम. फुलवा खामकरजी यांची कोरिओग्राफी आहे ती उत्तम. लिरिक्स या सिनेमाचे लिहिलेले आहेत मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी आणि सुजय जाधव यांनी. सो ते सुद्धा चांगले आहेत लिरिक्स, आणि गाणी सुद्धा बऱ्यापैकी चांगली जमून आलेली आहेत. फक्त कुठेतरी काहीतरी गणलंय असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि तिकडे जरा प्रॉब्लेम होतो की मला असं वाटलं होतं की हा सिनेमा बघून काय, किंवा अवकारिकाचं मी मगाशी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जरा टायमिंग चुकलं, कारण आता थांबायचं नाही, हा सिनेमा आला होता. सो या सिनेमाचं सुद्धा मी तसंच म्हणेन की जरासाठी मिस्ड मार्क, किंवा सेंचुरी हुकली किंवा हाफ सेंचुरी हुकली, आज काही म्हणा. कामाचं बघायला झालं तर 3 प्रमुख जे कॅरेक्टर्स आहेत, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी किंवा अक्षर कोठारी, तिघांची कामं चांगली झालेली आहेत. खास करून विशेष मेन्शन अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांचं करायला हवं. त्याचबरोबर चिन्मयीजी यांचं पण काम चांगलं झालेलं आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे की जरा गणलं काहीतरी. ओव्हरऑल याचं मी तुम्हाला माहिती आहे की मी मराठी सिनेमाला रेट करत नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा थिएटरमध्ये जा की OTTवर बघा. हा सिनेमा तसा पण थिएटरमध्ये खूप कमी ऑप्शन्स आहेत. सो तुम्हाला ते किती तुमच्या वेळेनुसार जमणार आहे बघायला माहिती नाही. पण जेव्हा केव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा एक चांगला प्रयत्न म्हणून या सिनेमाकडे पाहायला अजिबात हरकत नाहीये, माझं मत आहे. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.